4 ओव्हरची मॅच आहे. मैदानाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये कमीत कमी 50+ जाण्याचा विचार केला. जर त्या पद्धतीनं फटकेबाजी झाली तर चांगली गोष्ट असेल टीम रातांदळे पाडा संघासाठी. भरपूर चांगल्या स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. गेली 10 दिवस आणि आज 11वा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ या ठिकाणी होणं अपेक्षित. यावेळेस टॉप एज लागली आहे, वरची कडा मिस्टेक केली आहे. मैदानाची सर्वात फास्ट आउटफील्ड या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी बॉल जातोय, अडवलं जाईल. चांगले फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले आणि या चेंडूवरती धाबा कंप्लीट. 2च धाबा आल्यात, म्हणजे 2 धाबा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात. कौतुक करावं लागेल. बाटचीट कडा लागली अगदी वरचे टॉप एज ज्याला आपण म्हणतो. खरं तर मैदानाची सर्वात फास्ट आउटफील्ड जी असते ती लॉंग स्टॉप रिजनला असते आणि सध्या तरी बॉल त्याच ठिकाणी गेला. परंतु खेळाडूचं देखील मी कौतुक करेन. एफर्ट देखील भरपूर चांगले त्याने दिले, कारण त्याने देखील दाखवलं की गावाच्या नावासाठी सध्या खेळलं जात आहे. सुपर 10 मध्ये चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न. आज जर चांगला खेळ दाखवला तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकून राहणार आहे. अदरवाईज आता स्पर्धा नॉकआउटमध्ये आहे. जिंकाल तर पुढे जाल, हराल तर घरी जाल. हीच स्पर्धा आता या चरणावरती आहे. येस, बाउंड्री चेक केली जाते. भरपूर बघा, अंपायर्स 15 सेकंदाच्या आत त्यांनी रिव्ह्यू घेतला पाहिजे. डिसिजन असेल नाहीतर तोच तुम्ही द्या. यस, 2 धाबा असतील. थँक्यू सो मच. आणि हे लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा सुरू झाले. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल स्लॉक स्वीप, फटका चांगला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. आदिवासी सरपंच चषक आजच्या दिवसातील पहिला षटकार. आणि बॉल मला वाटतं चौकारासाठी गेलाय. वेळ असते काही गोष्टींची. वेळ निघून गेली तर काही होत नाही. नक्कीच, जेव्हा तुम्ही गरम डोक्यानं खेळाल तेव्हा कुठेतरी तुमचा खेळ दिसत नाही. जेव्हा तुम्ही शांत माइंडनं खेळताना तेव्हा धावा देखील बनतात, मॅच विनिंग स्पिरिट देखील येते. आणि यस, षटकार आहे. यावेळेस फुल टॉस आहे, दिशा दिली आहे, बॉल चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट, चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते बॅटरच्या माध्यमातून. या अगोदर षटकाराला, त्यानंतर चौकाराला चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. खरं तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं सध्या शॅडोज आहेत, त्यामुळं तो डिसिजन कुठेतरी आपल्याला वेगळा वाटला होता. परंतु कॅमेरा अँगलमध्ये देखील आपण चेक केला, अंपायरनं देखील चांगला डिसिजन दिला. म्हणजे बघा, क्वालिटी अंपायरिंग सध्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉल सध्या सीमारेषेच्या बाहेर. सर्व A1 क्वालिटीचं सध्या या आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक 13 वरती 13. चांगली धावसंख्या बनती आहे. खऱ्या अर्थानं मी उल्लेख देखील केला होता की 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 50+ बनवणं गरजेचं असणार आहे. 50+ बनवल्या तर चांगली गोष्ट टीम रातांदळे पाडा संघासाठी असणार आहे. आणि मी देखील हाच उल्लेख केला की जेव्हा तुम्ही शांत डोक्याने विचार करता, शांत डोक्याने बॅटिंग करता,
तेव्हाच कुठेतरी तुमच्या धावा देखील बनताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या तरी शांत डोक्याने बॅटर अनिल घेतलेला आहे खेळ आणि त्याने तो चौकार देखील ठोकलाय, षटकार देखील ठोकलाय. चांगली बॅटिंग. धावफलक 13 वरती 13. 13 बनल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि मला वाटतं शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हर मधला. शेवटचा अंतिम बॉल कशा टप्प्यावरती टाकणार आहे, कारण हा चेंडू इम्पॉर्टंट असणार आहे, कारण 13 धावा म्हणजे मी म्हणेन की महागडे षटक सध्या सुरू आहे टीम सावरोली बी संघाकडनं. आदिवासी सरपंच चषक 2025 आपण पाहतोय आणि भरपूर चांगली मॅच पहिलीच आपल्याला पाहायला मिळते. या बॉलर तयार. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. या स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात, त्या म्हणजे 13 धावा. कोणताही विकेट गमावलेला नाही आहे. धावा देखील चांगल्या बनल्यात आणि कुठेतरी सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना टीम रातांदळे पाडा संघाची. परंतु आता ती सुरुवात कायम ठेवणं देखील गरजेचं राहणार आहे. या षटकामध्ये निर्णायक षटक, आता महत्त्वाचं षटक असणार आहे. या षटकामध्ये किती धावा बनतील आता तेच पाहायचं आहे, कारण अनिल आणि सुभाष ही सलामीची जोडी. सुभाषनं सिंगल काढून स्ट्राईक जेव्हा अनिलकडे दिली त्याने चांगली सुरुवात करून दिली. अनिल चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय आज सकाळच्या सत्रामध्ये. थंड वातावरण, पहिली मॅच आणि या पहिल्या मॅचमध्ये 50+ टोटल बनला तर त्या डिफेंड देखील होऊ शकतात. हाच माइंडसेट आता ठेवावा लागणार आहे बॅटिंग करत असताना टीम रातांदळे पाडा संघाला. बॉलर तयार होते दुसऱ्या ओव्हरमध्ये. सचिन येत आहेत. सचिन येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग आता येथून सचिनला टाकावी लागेल, कारण पहिलं षटक 13 थोडंसं महागडं, परंतु बॉलर आता तयार. पहिला बॉल सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं केला जातोय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 14 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. खरं तर हेच क्रिकेट सातत्याने आपण देखील पाहतोय की जेव्हा जेव्हा ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल गोलंदाज हातात त्यांना प्रत्येक चेंडू लिगलच वाटतो. बॉलर तयार. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. सुभाष आहेत स्ट्रायकिंग एंडला. चांगली बॅटिंग अनिलनं केली आहे. आता सुभाषला देखील दोन्ही हात खोलावे लागतील, कारण 10 विकेट अजूनही हातामध्ये आहेत. बॉलर तयार. यावेळेस सोडून दिलाय. हा चेंडू लिगल आहे. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगोदर बॅटरनं देखील माइंडसेट बनवला की इनफिल्डच्या वरनं खेळायचं आहे, परंतु त्यानंतर बॅट खाली आणली नाही. निर्धाव चेंडू गेला, सोडून दिला. खराब डिसिजन होता बॅटरचा. डॉट बॉल येतोय. बॉलर पुन्हा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. फटका चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. चांगली फिल्डिंग. कौतुक देखील केलं जात आहे. टाळ्यांचा गजर देखील होतोय. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकतंय. धावफलक 14 वरती 14. 15 धावा धावफलकावरती, माफ करा. 15 रन्स ऑन कार्ड. 15 धावा धावफलकावरती. सध्या तरी बॉलिंग चांगली पाहायला मिळते चांगल्या टप्प्यात. स्विच केलाय. फटका चांगला, मात्र डीप मध्ये खेळाडू आहेत. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होईल का? जेव्हा डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तेव्हा तुम्हाला सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, परंतु 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. स्विच हिट खेळले होते बॅटर. चांगला फटका होता. मिडल झालं होतं, परंतु ताकद तेवढी, एलिव्हेशन तेवढं प्राप्त करता आलं नव्हतं. त्यामुळंच या चेंडूवरती 2 धावा. खरं तर 1,01,111 रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे. त्यामुळेच कुठेतरी ही लढत रंगतदार स्थितीमध्ये जाणारच आहे. बॉलर तयार. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. लाईन लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय.
अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. बघा 15 सेकंदाचे वेळ आहे तुमच्याकडे. 15 सेकंदामध्ये तुम्ही जर अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करू शकता तर करा, कारण तुमच्याकडे अथॉरिटी आहे. कारण एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट सचिन. पुल केला, फटका लाजवाब. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खरा बॉल होता, खरा बॉल. वाट बघितली आणि वाट लावली. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी षटकारानं धावफलक वेगानं पुढे सरकतंय. 24 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईनवरती बॉलिंग टाकत होते. वाईट गेले हरकत नाही या, परंतु एका पद्धतीने पाहायला गेलं तर मोठे फटके येत नव्हते. परंतु हा चेंडू खराब टप्प्यावरती हाताळला आणि त्याच्यावरती लाजवाब फटका. बॉलर तयार होतोय सचिन. थोडासा आता प्रेशर आला असेल. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाणार आहे सन्माननीय प्रितेशजी मुकणे साहेबांकडनं. यावेळेस फटका उडवला. फटका चांगला. लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू आहेत. अडवलं जाईल बॉल. मात्र या चेंडूवरती धावा कंप्लीट. 2 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. 26 बनला. 13 होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 आल्यात. शेवटचा अंतिम बॉल घेऊन बॉलर तयार होतोय दुसऱ्या ओव्हरचा. राईट आर्म ओव्हर द विकेट सचिन. फटका चांगला. कडाका. बॉल सीमारेषे बार. कडक कडक कडक. षटकार. काय लाजवाब फटका पाहायला मिळाला. सकाळचं सत्र आणि पूर्णपणे डॉमिनेट करत असताना बॅटिंग सध्या बॅटर अनिल करत असताना, कारण आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधनं 1 चौकार आला. चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. आणि आता धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचले 32 धावा धावफलकावरती. उल्लेख करत होतो जेव्हा शांत डोक्याने तुम्ही खेळताना तेव्हा धावा देखील बनतात आणि कुठेतरी विनिंग चान्सेस भरपूर असतात. सध्या तरी अनिलनं तेच दाखवलं होतं. जेव्हा मैदानामध्ये डिसिजन येत होता तेव्हा त्याने संघाला देखील सांगितलं की तुम्ही थांबा, आपण धावा बनवू शकतो. आणि त्याने ते धावा बनवून देखील दाखवल्यात. बोलण्यापेक्षा करण्यामध्ये विश्वास जास्त दाखवला तर माणूस नक्कीच यशस्वी होतो. तसंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळालं. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 32 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये आता बॉलर आधी येत आहेत. सर्वात महत्त्वाचं षटक टेनिस बॉल क्रिकेटमधलं 4 ओव्हरच्या मॅचेस असतात. तिसरं षटक संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारं असतं, कारण या ओव्हरमध्ये समजून जातं की पारडं कोणत्या संघाचं जड राहणार आहे. या ओव्हरमध्ये जर बॉलिंग चांगली राहिली तर 50च्या आत रोखलं जाऊ शकतं. टीम सावरोली बी अगेन्स्ट टीम रातंद्रेपाडा. बॉलर तयार. आधी येत आहेत. बॅटची आतील कडा लागली. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. यानंतरची मॅच दोन्ही टीम आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 1 इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. बॉलर तयार होत आहेत आधी. यानंतर शिवण्या स्पोर्ट्स धामणी त्यांच्या अगेन्स्ट टीम मानस 11 दोऱ्याचा पाडा. लोअर फुल टॉस दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेनं धावफलक आता वेगानं पुढे सरकलंय. धावफलक जात आहे ते म्हणजे 34 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही आहे, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला सुभाष असतील. सुभाषसाठी हा बॉल चांगला. तेज तरार. स्विंग मिस. डॉट बॉल. सुभाषला चांगली बॅटिंग करावी लागेल. सलामीला आले होते आतापर्यंत 6 चेंडू ते खेळलेत. 3 चेंडू डॉट, 3 चेंडू सिंगल आलेत. परंतु आता त्याला देखील दोन्ही हात खोलावे लागणार आहे. त्याला दाखवावं लागेल सलामीला का आला होता, कारण विकेट हातामध्ये तुम्ही ठेवू शकत नाहीयेत, कारण नॉकआउट स्पर्धा आहे आता या ठिकाणाहून.
तुम्ही हराल तर घरच्या दिशेनं ते विकेट तुम्हाला घरी घेऊन जायचे नाही आहेत. एक सिंगल फक्त या चेंडूवरती एका धावेनं धावफलक 35 धाबा फक्त धावफलकावरती. हे षटक भरपूर निर्णायक राहिलं. मी उल्लेख केला होता या अगोदरच की या षटकामध्ये तुम्ही जर चांगली बॉलिंग टाकली तर तुम्ही स्पर्धेमध्ये अस्तित्व कायम ठेवू शकत आहात. यावेळेस थोडंसं आउटफील्डचा फायदा बॅटरला झालाय, त्यामुळेच या चेंडूवरती धावा कंप्लीट. दोन धाब्याने धावफलक 37-37. 5 चेंडू झाल्यात आणि 5च धावा खर्च केल्यात बॉलर आधीनं. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण 5 चेंडू त्याने टाकले, 5च धावा खर्च केल्यात. आणि आता शेवटचा चेंडू निर्णायक महत्वाचा असणार आहे या ओव्हरमधला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आधी भरपूर चांगली बॉलिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अनिल. चांगला बॉल आहे, स्विंगिंग बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 37. टीम धामणी आणि टीम दोऱ्याचा पाडा, दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा. एक इनिंग नंतर टॉस केला जाईल. दोऱ्याचा पाडा आणि टीम धामणी विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहा. 3 ओव्हरचा खेळ फिनिश झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 37 धावा धावफलकावरती. उल्लेख केला होता मागच्याच जेव्हा तिसरं षटक सुरू झालं तेव्हा सांगितलं की हे षटक कलाटणी देणारं असणार आहे आणि ती कलाटणी आता मिळाली आहे. परंतु शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर 50+ टोटल जाताना पाहायला मिळेल. एक चांगली गोष्ट राहणार आहे. टीम रातांदळे पाडा संघासाठी 50+ धावा, कुठेतरी मानसिकदृष्ट्या दबाव सध्या आला असेल सुभाषवरती देखील आणि अनिलवरती देखील. विकेट गमावलेली नाही आहे, परंतु आता धावा देखील मागच्या ओव्हरमध्ये जास्त बनल्या नाहीत आणि आता धावा येणं फार गरजेचं राहणार आहे. बॉलर तयार होतोय. शेवटच्या षटकामध्ये भूषण अराउंड विकेटनं बॉलिंग टाकणार आहेत. इनफिल्डच्या दिशेनं खेळून काढलाय फटका, चांगला खेळलात, मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. 38 बनल्यात. एक वेळ अशी असते की जेव्हा 40+ धावा आपण उल्लेख करत असतो, परंतु इथे संधी आहे 50+ जाण्याची, कारण अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 38 बनल्यात. 2 मोठे फटके येणं फार गरजेचं. फटका क्रॅकिंग आहे आणि बॉल गॅप मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा आणखीन धावफलकावरती लागल्या जातील. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. बॅटर अनिल करतात. खरं तर 1 साइडेड बॅटिंग सध्या पाहायला मिळते. वैयक्तिक 35 वरती तो खेळतोय. 12 चेंडू फेस केलेत, 35 वरती तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या 42 आहे. तेच तर असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की एखादा बॅटर चालला तर संघाला पूर्णपणे तो मॅच मध्ये आणतो. खेचलाय, खेचून मारलाय. तान दिया आसमान में, गेंद चली आसमानों की सैर पे. षटकार. भरपूर चांगला फटका, खेचून मारलं, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं. चांगली ऑपरेटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकार आलाय. षटकारानं आता धावफलक 48 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग पाहायला मिळते बॅटर अनिल कडनं आणि स्वतःच देखील तो एक विक्रम प्रस्थापित करू शकतो. अर्धशतक तो पूर्ण करू शकतो, कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा 48 अराउंड विकेट. सोडून दिला, लाईन चेक केली जाणार आहे आणि अंपायरचा इशारा इट्स नो बॉल, म्हणजे क्रीजच्या अगदी बाहेर चेंडू पीस झाला. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट आणि बॅटरकडे मी उल्लेख केला की संधी आहे, अर्धशतक ठोकू शकतात.
फटका चांगला ड्राईव्ह चा फटका मिड विकेटला खेळाडू एक सिंगल आली दुसरीचा प्रयत्न ते करणार आहेत मात्र काय घडलं या ठिकाणी दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होतील आणि पहिला धक्का टीम रातंद्रे पाडायला लागतो बॅटर सुभाष बॅक टू द डगआउट आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये किती धाबा बनतील हाच प्रश्न असणार आहे कारण एक धाव बनली धावफलक आता 50 वरती या 50 रन्स ऑन कार्ड 50 धाबा धावफलकावरती एक चांगली टोटल सन्मानजनक टोटल आपल्याला पाहायला मिळते आणि अनिल वैयक्तिक 42 वरती खेळतोय 2 चेंडूंचा खेळणं अजूनही बाकी आहे 42-50 पर्यंत त्याला वैयक्तिक पोहोचायचं आहे संघ देखील 60 प्लस जाताना पाहायला मिळू शकतो बॉलर अराउंड द विकेट ना पुढचा बॉल सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका चांगला खेळलात लॉंग ऑनला खेळाडू एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय धोकादायक एंडला बॅटर आहेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील बाद दुसरा धक्का लागोपाठचा लागतोय टीम रातंद्रे पाडा संघाला लागतोय आणि न्यू बॅटर देखील इन होत आहेत शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे धावफलक 51 51 43 वरती सध्या नॉट आउट आहेत 51 धावा धावफलकावरती आहेत शेवटचा अंतिम दिवस या स्पर्धेमधला प्रथम क्रमांक 1,01,111 रुपये कोणता संघ या चषकावरती नाव कोरणार आहे गतवर्षी देखील मोठ्या उत्साहानं ही स्पर्धा पार पडली होती आणि या वर्षी देखील आपण जवळजवळ शेवटच्या दिवसामध्ये पोहोचलोय एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 53 53 धावा आणि 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे टीम सावरोली बी संघाला अगेन्स्ट टीम रातंद्रे पाडा सो चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन टीम दोऱ्याचा पाडा आणि टीम धामणी आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे या ठिकाणी टॉस केला जाईल यस राजू डोंगरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय यस सर यस मानस इंटरप्राइजेस धुळेच्या बडा टीमचे कॅप्टन त्याच्या अगेन्स्ट शिवन्या स्पोर्ट्स धामणी सुपर टीमचा दुसरा सामना पाहायला मिळतोय अतिशय चांगली सुरुवात मॅच रंगलेली पाहायला मिळते संघर्ष 11 रातांतले पाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट दे सावरोळे बी ते टॉस केला जातोय यस गणेश धावड धामणे टीमचे कॅप्टन कॉल करतायत सरपंच चषकाचा कॉल आणि 2025 मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा वन द टॉस कॅप्टन काही डिसिजन असेल बॅट यस 4 षटकाचा सामना आहे सर्वप्रथम काही सांगाल सुपर 10 मध्ये मानाची स्पर्धा आहे शहापूरचा वर्ल्ड कप आज म्हणावा लागेल हा शहापूरचा करंडक आदिवासी सरपंच चषक सुपर 10 मध्ये पोहोचलाय आपण काय वाटतंय काय नाही चांगलंच वाटतं गेल्या वर्षी पण आम्ही इथं खेळलेलो गेल्या वर्षी पण दोन नंबर मारलेली यंदा पण प्रयत्न करू यस बॅटिंग करता निर्णय घेतलाय समोर धामणी संघ आहे 4 षटकाचा सामना समोरच्या संघाला कितीचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल 40-50 यस 40 ते 50 थँक्यू गणेश टॉस गमावलं जर टॉस जिंकलास तर काय घेतलं असतं यस बॅटिंगच घेतलं असतं आता बॉलिंग करायच्या समोरच्या संघाने सांगितलं 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू तुम्ही ते समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखाल यस कमीत कमी 40च्या आतच रोखण्याचा प्रयत्न असेल आदिवासी सरपंच चषक पर्व दुसरा सुपर 10 मध्ये दाखल होणं ही सुद्धा गणेश मोठी गोष्ट आहे शहापूर असोसिएशन मधनं काय सांगाल यस या स्पर्धेची भरपूर वाट पाहत होतो आम्ही आणि सुपर 10 मध्ये आलोत बघू आता सुपर 10 मध्ये खेळ कसा होतो यस थँक्यू सो मच धन्यवाद मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा वन द टॉस बॅटिंग बॉलिंग साठी शिवन्या स्पोर्ट्स धामणी असं पाहायला मिळेल थँक्यू
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे टीम सावरोली बी संघाकडनं. सचिन आणि अरविंद ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर अनिल येत आहेत. अनिलनं चांगली बॅटिंग केली, तब्बल 45 धावा वैयक्तिक त्यानं बनवल्या आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती देखील सज्ज होतोय. मॅचला आपण करतोय सुरुवात. धावफलकावरती धावा बनल्या होत्या 53-54चा पाठलाग करत असताना टीम सावरोली बी सलामीची जोडी आली आहे. बॉलर तयार, बॅटर तयार, अंपायर्स तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच होतीये सुरुवात. पहिला बॉल अक्रॉस द लाईन, फटका चांगला आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात झाली आहे डावाला. सर्वांचं हार्दिक स्वागत आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. चौकारानं सुरुवात झाली आहे डावाला आणि 54चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. चांगली सुरुवात बॅटर सचिन करून देतात. सचिननं बॉलिंग देखील टाकली होती, महागडा ठरला होता, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. चांगली बॅटिंग सचिन. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल. यावेळेस मिस्टॅमिक स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. जेल वरती कोणी आला नाही. या एक सिंगल आली. स्लोअर वन पाहायला मिळालं. स्लोअर वनच्या जोरावरती एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकते 5 या अंकावरती. एक बॅटल आपण नक्कीच पाहिली होती पहिल्या डावामध्ये सचिन आणि अनिलची. तेव्हा अनिल वरचढ ठरले होते कारण 19 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु अगदी या डावामध्ये विचार केला ना तर अनिलनं चौकार खाल्ला, त्यानंतर सिंगल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन पाहायला मिळतात. अपील केली जाते मात्र पंच सहमत नाहीयेत. यस, लेग बायचा इशारा अंपायरकडनं येतोय. खरं तर स्लोअर वन जास्त हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय कारण गोलंदाजाला देखील माहिती आहे जेवढी आपण स्पीड देऊ त्या स्पीडनंच बॅटवरती बॉल येईल आणि त्या स्पीडनंच बॉल बाहेर देखील जाताना पाहायला मिळेल. 2 खेळाडू डीप मध्ये आहेत. एक मिड विकेटला, एक काव कॉर्नर रिजनला खेळाडू आहेत. पुन्हा एकदा स्लोअर वन, लॉंग ऑनच्या वरनं बॉल अडवलं जाईल. आउटफील्डचा फायदा झाला आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातील. वेगात फेकण्याच्या नादामध्ये चुकीचा थ्रो केला जातोय. 2 धाव्याने धावफलक 8 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. 8 रन्स विदाउट लॉस. सचिन आणि अरविंद. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस अपील स्ट्रॉंग आहे मात्र पंच सहमत नाहीयेत. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली अंपायरिंग देखील पाहायला मिळते. तुम्ही किती दबाव टाका मात्र अंपायर डिसिजन चांगलंच देणार आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही. चांगला डिसिजन, कौतुक करावं लागेल अंपायरचं देखील. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय आणि चांगली बॉलिंग. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 54चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. अनिल. राऊंड द विकेट. आता काय घडलंय? अपील स्ट्रॉंग पुन्हा एकदा पाहायला मिळते मात्र पंच पुन्हा काय घडलंय या ठिकाणी बॅटर वॉकआउट झाल्यात. विकेट्स पतन झालाय. पहिला धक्का लागतोय टीम सावरोली बी संघाला. बॅटर सचिन बॅक टू द डगआउट. चांगली खेळाडू वृत्ती दाखवली बॅटरनं.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 8 आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 8 धावा फक्त धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरला होतीये सुरुवात. चला मॅच सुरू करायची आहे. न्यू बॅटर भूषण येतात क्रमांक 3 वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतात. दुसऱ्या ओव्हर मध्ये गणेश येतात. दुसऱ्या ओव्हर मध्ये गणेशला बोलवलं जात आहे राऊंड द विकेटनं. पहिला बॉल क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका, चांगला फटका आहे मात्र एक सिंगल. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 9 या अंकावरती जाऊन पोहोचतंय धावफलक. 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 54 बनवायचे आहेत. आता तुम्हाला मोठे फटके इथून सातत्याने खेळावे लागणार आहेत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो हो, पुल करायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. ऑफ साईडचा बॉल तुम्हाला ऑन साईडला खेळायचं होतं परंतु जर तोच चेंडू तुम्ही लॉंग ऑफच्या वरनं देखील खेळू शकत होतात. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. गणेश, चांगली बॉलिंग. पहिल्या 2 चेंडू वरती चांगली लाईन पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर भूषण आहेत. यावेळेस लॉंग ऑफच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम सावरोली बी संघाला. कुठेतरी आता धक्का लागतोय की धक्के खात खात आता मैदानाच्या बाहेर त्यांना जावं लागेल हाच प्रश्न, कारण 54 बनवायचे आहेत. 9 धावा बनल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. मोठे फटके गरजेचे असताना विकेट गमावले जात आहेत. चांगला झेल लॉंग ऑफच्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. चांगला कॅमेरा वर्क बघा. शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली. बॉलर तयार होतोय. गणेश न्यू बॅटर. अमोल. हो, पुल करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग सध्या पाहायला मिळते. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहायला मिळतोय कारण 1 धाव खर्च केली आहे 4 चेंडू मध्ये. 1 विकेट देखील काढलाय. प्राइसलेस विकेट होता खऱ्या अर्थानं. 54 बनवायचे असताना अशा पद्धतीनं बॉलिंग होतीये. पुल केलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला गुल केलाय सीमा पार. षटकार. फास्ट टाकण्याच्या नादामध्ये षटकार काढला. धावफलक 6 न पुढे सरकते. 15 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 15 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी टीम पाहायला मिळते. सावरोली बी त्यांच्या अगेन्स्ट टीम रातांदळे पाडा. चांगली मॅच सध्या पाहायला मिळते आणि कोणी हार मानणार नाही. 15 बनलात. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. या ओव्हरमध्ये हा जर मोठा फटका आला ना तर बॅलन्स मध्ये सध्या टीम सावरोली बी पाहायला मिळणार आहे. गणेश, हा बॉल देखील उडवलाय. अरे रे 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 रे, बॉल मैदानाच्या आतमध्ये. नाखुश आहेत बॅटर आणि विकेटचं पतन. धक्का 3रा टीम सावरोली बी ला.
नक्कीच टायमिंग झाला होता, परंतु ताकद तेवढी नव्हती, एलिव्हेशन तेवढं प्राप्त करता आलं नव्हतं, त्यामुळंच ही विकेट गेली. जर ताकद थोडीशी जरी लागली असती ना तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच होता. हरकत नाही आहे, नाखुश झाल्यात बॅटर. 2 ओव्हरचा खेळ फिनिश, 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 15 धावा. 54चा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. 12 मध्ये 39 म्हणजे तुम्हाला प्रत्येकी षटकामागे आता 20 धावा बनवायच्या आहेत. या ओव्हरमध्ये जर 3 षटकार आले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगताना पाहायला मिळेल. अदरवाईज सावरोली बी संघाला येथूनच माघार घ्यावी लागेल, परंतु माघार मंजूर नसणार आहे सावरोली बीला. फाईट ते देखील करणार आहेत. या ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. नक्कीच आम्ही म्हणतो जास्त नाही मारायचे, फक्त 3 मारायचे आणि हे मारू शकतात बॅटर. मैदानाचा विचार केला तर छोटंसंच हे मैदान आहे. 70-70चे बॉल आहेत, लगा तो 6, परंतु त्या पद्धतीनं षटकार देखील ठोकायला पाहिजेत. यावेळेस उडवला फटका, लाजवाब पहिला आलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार उल्लेख करत होतो 3 मारायचे होते आणि पहिला आलाय. रातंदळेपाडाचे विद्यमान सरपंच सन्माननीय तुकारामजी वड साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आदिवासी सरपंच चषक 2025 पुन्हा एकदा साहेबांचं स्वागत करतोय आणि स्वागत या ठिकाणी बॉलरचं केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकलाय, उल्लेख करत होतो फक्त 3 मारायचे या ओव्हरमध्ये आणि पहिला आलाय. फुल टॉस होता, दिशा दिली, गॅप आहे, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, धोकादायक एंडला बॅटर पळतात. थ्रो चांगला केला, खरं तर चांगला एंडला थ्रो केला, कारण त्याला माहिती आहे त्या बॅटरची विकेट प्राइसलेस असेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. या बीमरसाठी वेस्ट राईट बीमर चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण चेंडू डीप होत होता. खरं तर या अगोदरच मी उल्लेख केला 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याने धावफलक 23 धावा. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये. बॉलर तयार होतोय, पुढचा बॉल महेंद्र. उडवलाय सरळ बॅटनी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात है, झोप उडवली, बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि आता खेळाडूंना देखील जवळ यावं लागलंय, कारण काय बॅटिंग, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळतीये. बॅट्समन अरविंदच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. क्या बात है. सावरोली बी मी उल्लेख केला, हार मानणार नाहीयेत. प्रत्येकी ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धावा प्लस बनवायच्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 आल्यात. नक्कीच जेव्हा क्वालिफाय करण्यासाठी 2 मध्ये 9 ची गरज असताना भरपूर चांगली बॅटिंग केली होती आणि क्वालिफाय झाले होते. क्वालिफाय झाल्यानंतर नॉकआउट मध्ये आलेत आणि नॉकआउट मध्ये आता पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी त्यांना आता बनवायच्या आहेत धावा, त्या म्हणजे 25 ची गरज आहे. बॉल हवेत आहे, हवेत आहे. जजमेंट फार चांगली जजमेंट, कोणती मिस्टेक नाहीये. उंची गाठली, बॉल लांबी गाठता आलेली नाहीये. भरपूर चांगली बॅटिंग केली, कौतुक करावं लागेल, परंतु आता विकेट या ठिकाणी गमवावी लागती. 8 चेंडू जिंकण्यासाठी गरज 25 धावांची. 8 मध्ये 25 बनू शकतात. टेनिस बॉल क्रिकेट आहे. 8 मध्ये मी 42 धावा देखील 6 मध्ये मी 42 बनताना पाहिल्यात, तर इथे 8 मध्ये 25 बनवायच्या आहेत. म्हणजे या 2 चेंडूवरती एखादी बाउंड्री तुम्हाला शोधावीच लागणार आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जर न्यायची नसेल तर या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले तर कुठेतरी चांगली गोष्ट असेल. बॉलर तयार,
मोठा फटका खेळायचा होता, काय घडलंय त्या ठिकाणी. मला वाटतं बेल्स डाऊन झाल्यात आणि बॅटर बाद होतील. आणखीन एक धक्का लागतोय टीम सावरोली बी संघाला. जोरदार बॅट फिरवली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. येस, बेल्स डाऊन झाले. बोल्ड विकेट. आणखीन एक बॅटर बाद झालेत. न्यू बॅटर लवकर जा. 7 मध्ये 25 मॅच बनली होती. खरं तर ते जे 2 षटकार आले, मॅच पूर्णपणे ओपन झाली सावरोलीसाठी. परंतु पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक टीम रातांदळेपाडा संघानं केलाय. चांगली बॅटिंग झाली पहिल्या डावामध्ये. बॉलिंग देखील चांगली केली अनिलनं, त्याला साथ चांगली दिली गणेशनं. तिसऱ्या ओव्हरमध्ये महेंद्र थोडासा महागडा राहिला, 14 खर्च केल्या, परंतु 2 चेंडू आणि 2 लागोपाठच विकेट. आणि आता विकेट हॅट्रिक वरती. विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का बॉलर महेंद्र. न्यू बॅटर रहीन होत आहेत क्रमांक 6 वरती अमित येतात. 25 ची गरज 7 मध्ये. ओहो हो, ब्लाइंड स्ट्रोक. एक लेग बायची सिंगल आली आहे. एका धावेनं ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ फिनिश झालाय. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धाबा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 30 धाबा. 30 रन म्हणजे अजूनही येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते म्हणजे 24 धावांची. 6 मध्ये 24 म्हणजे तुम्हाला 4 षटकार ठोकावे लागणार आहेत. मागच्या ओव्हरमध्ये मी उल्लेख करत होतो 3 षटकार ठोकले असते तर मॅच मध्ये बनून राहिली असती, परंतु आता मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 4 षटकार ठोकायचे आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये 12 मध्ये 6 मध्ये बनवायचे आहेत 24. 6 बॉल 24. 30 धावा धावपलकावरती झाल्यात. 54चा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी खराब राहिली टीम सावरोलीची, परंतु कमबॅक केलं लगेच. तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनल्या, परंतु आता 24 बनवायच्यात. या स्पर्धेमध्ये जर आपली अस्तित्व टिकवायचं असेल, कारण नॉकआउट मध्ये ही स्पर्धा सध्या पाहायला मिळते. कारण भरपूर साऱ्या मॅचेस या मैदानावरती गेले 10 दिवस आपण पाहिलं. आज 11वा दिवस, अंतिम दिवस. अभी नाही तो कभी नाही. 4 षटकार ठोकायचेच आहेत. बॅटर अमित असतील स्ट्रायकिंग एंडला. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर अनिल. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं फटका खेळलाय, जरूर हवेत आहे बॉल. बॉल अडवला जाईल. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मला वाटतं 3 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 3 धावा आल्यात आणि आता 5 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे, ती म्हणजे 21 ची. 5 मध्ये 21. तुम्हाला 2 चेंडू लिगली टाकायचे आहेत, ज्याच्यावरती सिंगल डबल किंवा निर्धाव चेंडू असला तर बेनिफिट असणार टीम रातांदळेपाडा संघासाठी. बॉलर तयार. सर बॅटनं मात्र लॉंग ऑनला खेळाडू मिस्टेक तर केली आहे, मात्र एक सिंगल. एकच चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. आदिवासी सरपंच चषक 2025 शहापूर तालुक्यातील मानाची सन्मानाची ही स्पर्धा. जणू काय आमच्या मित्राने उल्लेख केलाच की शहापूरचं वर्ल्ड कप जणू सुरू आहे. गत वर्षी देखील ही स्पर्धा पाहिली, या वर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहतोय. फटका चांगला खेळला डीप मध्ये. मिड विकेटला खेळाडू तैनात आहेत. एक सिंगल आली, एकच धाव. आणि आता कुठेतरी जवळपास मॅच मध्ये टीम रातांदळेपाडाचा दबदबा आहे. बॉलर तयार होतोय. 3 बॉल जिंकण्यासाठी 19 ची गरज. फटका उडवलाय, बॉल हवेत. लॉंग ऑन ला क्लिअर. बॉल सीमा पार, षटकार.
आता 2 बॉल जिंकण्यासाठी 13ची गरज. एखादा वाईड आला, 2 षटकार टोकले, मॅच पुढे सावरोली बीच्या बाजूनं. आणि या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील मला वाटतं बाउंड्रीच्या बाहेर होईल, परंतु मॅच आता 1 बॉल 7ची गरज. 1 चेंडू 7ची गरज. किनाऱ्यावरती येऊन जर नौका बुडाली तर जीवाला लागणार आहे, कारण 1 मध्ये 7 बनवायचे आहेत. 1 बॉल 7 धावांची गरज. बॅटिंग चांगली केली, परंतु हा चेंडू महत्वाचा पण असणार आहे आणि शेवटचा बॉल आहे. 1 मध्ये 7 काय घडेल. थांबलाय बॉलर, थांबलाय. आणि हा चेंडू जर लिगल हाताळला शकला नाही तर मॅच रंगतदार पाहायला मिळू शकते. 1 मध्ये 7, 1 चेंडू 7 धावांची गरज. हा बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर आणि एका धावेनं पराभूत व्हावं लागले टीम सावरोली बी ला. हार्ड लक टीम सावरोली बी अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम रातांदळपाडा. सावरोली बी, आपण चांगला खेळ दाखवलात या स्पर्धेमध्ये. आपण सहभाग घेतला, आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. मी उल्लेख करतोय सातत्याने, क्रिकेटमध्ये सर्व समालोचक उल्लेख करतात की निवडणुकीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्व आहे. जी मिस्टेक तुम्ही पहिल्या डावामध्ये केली, ती मिस्टेक कुठेतरी तुम्हाला आता या डावामध्ये महागात पडली आणि आता एका धावेनं पराभूत व्हावं लागलं. सर खरं सांगतो, आता झोप लागणार नाहीये सावरोली बीला, कारण 1,01,111 रुपयांचं पारितोषिक आणि आता या स्पर्धेमधनं त्यांना घरच्या दिशेनं वाटचाल घ्यावी लागते. हार्ड लक टफ लक टीम सावरोली बी. कॉंग्रॅच्युलेशन टीम रातांदळपाडा. आपण देऊयात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं चांगली बॅटिंग देखील केली, ऑलराऊंडर खेळ दाखवला, बॉलिंग देखील चांगली केली, तो अनिल ठरलाय सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या अनिल, आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आणि लगेच आपण पुढची मॅच चालू करणार आहोत. टीम दोऱ्याचा पाडा आणि टीम धामणे. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे की आपण लगेच मैदानाच्या आत उतरायचं आहे, कारण आजचा शेड्यूल भरपूर मोठा आहे. कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील पार पाडायची आहे. सो विनंती असेल.